नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या अंतर्गत हा शुगर केनचा प्लॉट इथं उभा आहे। या प्लॉटचं मुख्य वैशिष्ट्य आहे नत्रस्फुरत पालाश, मुख्य अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, दुय्यम अन्नद्रव्य जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रन याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं आहे। अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल आणि शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय संस्थापकचे अध्यक्ष क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी। तर याचं पूर्ण मुख्य उद्दिष्ट आहे की प्रति एकर 120 टनाचं ॲव्हरेज कसं मिळेल यावर इथं भरमार केलेला आहे। तर याचं पहा पूर्ण संख्या व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन एक नंबर, जबरदस्त ग्रीप आहे। ऊसाची कांड्याची जी बुंदा मजबूती आहे ही एक नंबर आहे। बघा कांड्याची साईज जबरदस्त एक नंबर, जाडी आणि लांबी, जाडी 6 इंच आहे आणि घेरा पण 5 इंचाच्या पुढे आहे। तर याचं पूर्ण एक नंबर कांड्याची साईज बनते। तर याला आपण मुख्य अन्नद्रव्य नत्रस्फुरत पालाश, दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर याचा खताचा शेड्यूल आहे प्रति 90 दिवसाचं आणि ड्रेंचिंगचं शेड्यूल आहे प्रति 28 दिवस आणि स्प्रे शेड्यूल आहे याचं 14 दिवस, 14, 28 आणि 90 दिवस असं शेड्यूल आहे। तर पहा ऊसाच्या पानाची जी जाडी, लांबी आणि रुंदी आहे, पहा पान कसं क्लिअर आहे, एक नंबर जबरदस्त। याची जी पेशींची साईज आहे एक नंबर आहे। ह्या ज्या रेषा दिसतात मित्रांनो, याच्यावर कुठलंच प्लांट न्यूट्रिशन डेफिशियन्सी दिसत नाही आहे। याचं कारण आहे की याला आपण ऑर्गॅनिक काही घटक दिलेले आहेत, सेंद्रिय कंटेंट्स आणि जैविक कंटेंट्स दिलेले आहेत। ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुडोमोनास, ट्रायकोडर्मा, PSB, KMB आणि NPK कॉन्सो। तर याचं पूर्ण रासायनिक मुख्य अन्नद्रव्य व्यवस्थापन, दुय्यम अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि मायक्रोन्यूट्रन आणि जैविक जे कंटेंट्स आहेत त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुडोमोनास, ट्रायकोडर्मा, PSB आणि KMB आपण वापरलेला आहे। आणि सेंद्रिय घटक शेणखतामधून आणि गाईच्या शेण गोमूत्रामधून आपण दिलेले आहेत। गाईचं गोमूत्र, शेण गोमूत्र स्लरी आणि पंचतत्व गाईचे इथं आपण वापरलेले आहेत। तर यामुळे या ऊसाची जी ग्रीप आहे एक नंबर आहे। याची कांड्याची जाडी, लांबी आणि रुंदी एक नंबर बनली आहे। पासटीची जी जाडी आणि लांबी रुंदी आहे त्याच्यावरूनच आपल्याला समजतं की ऊसाची कांड्याची जाडी, लांबी आणि रुंदी कशी आहे ते। तर याचं पूर्ण ड्रेंचिंगचा शेड्यूल कंप्लीट आहे। पहा एक नंबर ऊसाची ग्रीप आज जवळपास 7 ते 8 फूट ऊस उंच वाढलेला आहे। मस्त आहे प्लॉट।